हाय हां थांब केलास काय केले हाय सद्गुरु माऊली सद्गुरु माऊली रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
झाले हो साधने. रूप बघितल्यानंतर 6 जणांना सुख झालंय असं संत म्हणतात. कुठल्या 6 जणांना सुख झालं? आपण त्या परमेश्वराच्या पुढे उभा राहिल्यानंतर त्याचा आपण रूप बघतो आणि त्यावेळी सुख झालं असं म्हणतात. 6 जणीला सुख झाले. कोण 6 जणी त्या ते समजून घेणं गरजेचं आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आता तो म्हटलंय आणि हिचं हा म्हटलंय, या दोन्हीतला फरक सांगणं बी गरजेचं आहे. तो हा तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो म्हणजे कुठला? पंढरीतला, आळंदीतला, काशीतला, रामेश्वरीतला. आणि हा म्हणजे कुठला? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. विठ्ठल आणि महादेव इथंच आहे आणि तो बरवा म्हणून सांगितलंय. आणि त्याला बघितल्यानंतर 6 जणींना सुख झालंय. तर कोणत्या 6 जणींच्या? ज्यानं बघितलं त्याला समजलंय. तरी सुद्धा तुमचा आग्रह आहे म्हणून सांगतो. दोन डोळे, डोळ्याचं समाधान झालं. कान तृप्त झाले. मन आणि पवन हे 6 जण तृप्त झाले. म्हणून म्हटलंय रूप पाहता लोचनी सुख झाले व साधने. तो हा आपण बघायला जातो, तो हाच आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा महादेव बरवा. बहुत सुकृताची जोडी, जन्मोजन्मीची जोडी आहे. आजकालची नाही, जन्मोजन्मी दोघांची जोडी आहे. भक्त आणि देव, जीव आणि शिव ही अशी जोडी जन्मोजन्मीची आहे. म्हणून म्हटलंय बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठल आवडी. सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर. या ठिकाणी सर्व सुख आहे. तो पांडुरंग आणि रखमादेवी. रखमादेवी कोण? आता त्या रखमा म्हणजे शांती. त्या शांतीचा वर म्हणजे पांडुरंग. सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर. तेव्हा हे समजून घ्यावं, समजून घ्यायला अशी अपेक्षा करतो. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर. बाप रखमादेवीवर. रूप पाहता लोच, रूप पाहता लोच, रूप पाहता लोचनी सुख झाले.
रूप